दिवाळी म्हटलं ना की आपण जशी फराळाची सर्वात आधी तयारी करतो ना, त्याचप्रमाणे मी या दिव्यांची देखील तयारी नेहमी करते। तर तुम्ही बघितलं असेल, दरवर्षी माझ्याकडे ना मातीचे दिवे हे नवीन आणले जातात। दरवेळेस आपल्याकडे घरात आदल्या वर्षीचे दिवे तर असतातच, पण दरवर्षी घरात लक्ष्मीपूजनच्या पूजेसाठी तुम्ही ना थोडेफार तरी मातीचे दिवे हे घरी नवीन घेऊन या आणि तेच दिवे तुम्ही लक्ष्मीपूजनासाठी वापरा। बाकी तुम्ही जुने दिवे वापरलात तरी चालेल। त्यासाठी म्हणून मी काय करते, बऱ्याच वेळा असे दिवे घेऊन येते आणि हे फक्त माझ्यासाठी नसतात, माझ्या पूर्ण फॅमिली मेंबर्ससाठी किंवा ज्यांना ज्यांना मला गिफ्ट वगैरे काही द्यायचं असतं तेव्हा मी त्याच्यातनं हे मातीचे जे दिवे असतात ते देत असते। ते इथे हा मी पहिला दिवा दाखवलाय बघा, अगदी सुरेख दिसतोय, पिंक कलर आहे, बेबी पिंक कलर म्हणू शकता आणि अगदी मस्त असं त्याच्यावर काम केलेलं आहे। बेबी पिंक पेक्षा थोडासा डार्क आहे, अगदी असं बेबी पिंक नाहीये, पण हे मी मोजून घेतले तर मी मोजता बघितलं तर मला वाटलं अरे 9 आले आणि 9ला बघता बघता मला असं वाटलं की हा एक चुकून आलाय की काय दिवा, पण हा पण तुम्ही बघाल ना अगदी मस्त बेबी पिंक, हा बेबी पिंक आहे, तो बेबी पिंक नव्हता कलर, पण हा बेबी पिंक मध्ये होता आणि मध्ये ना पिवळ्या कलरने असं छान असं स्वस्तिक केलेलं होतं आणि डिझाईन तर अगदी भारी होती। तर मला असं वाटलं की हे सगळे मिळून 10 झाले, म्हणजे त्याचा पण एक पेअर नाही आणि त्याचा पण एक पेअर कमी, असं मला वाटायला लागलं। मग नंतर मी बघितलं तर सेम कलरमध्ये मी ग्रीन कलर पण घेऊन आलेली आणि ग्रीन कलरला ऑरेंज कलर, येलो कलरचा कॉन्ट्रास्ट किंवा त्या कलरची डिझाईन असेल तर खूप सुरेख दिसतात। तुम्ही बघू शकता दोन्ही कलर छान दिसतात, याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स अवेलेबल होते, पण मी म्हटलं पिंक आणि मग आपण ग्रीन घेऊ, कारण ग्रीन पण पूजेमध्ये वगैरे जेव्हा आपण मांडतो ना तेव्हा छान दिसतो, कारण रेड कलरचे आसन वगैरे असतात तेव्हा ग्रीन कलर खूप सुंदर दिसेल। याने मी थोडासा विचार करून मग मी ग्रीन कलर घेतला आणि म्हटलं रेड कलर किंवा ऑरेंज कलर आपला नेहमीचाच असतो, पण असा पिंक कलर मला परत मिळणारा नव्हता म्हणून मग मी घेतला आणि नंतर मला कळलं की अरे नाही, ही पण ती एक एक्स्ट्रा आली बेबी पिंकवाली आणि ज्या दुसऱ्या होत्या त्याचा बरोबर 10चा सेट होता। त्याचबरोबर ही अजून एक पंती आणली आणि या पण मी 10च आणल्यात आणि याचं नक्षीकाम होतं ते मला सुरेख म्हणजे खूप आवडलं या सगळ्याच दिव्यांचं, पण मी थोडा विचार करून घेतला। तर ही जी पंटी म्हणाल ना तुम्ही तर खूप छोट्या होत्या, त्याच्यामध्ये जास्त तेल देखील राहणार नव्हतं आणि जर आपण कॅन्डलवाल्या जरी ठेवलं ना तरी राहणार नाही। आता याच्यामध्ये मला तसं काहीच प्रॉब्लेम येणार नाही, ग्रीन कलरच्या आहेत किंवा ज्या पिंक कलरच्या त्यामध्ये कॅन्डल पण राहील आणि तेल पण भरपूर राहील आणि या ज्या दुसऱ्या मी आणल्या आहेत ना या ज्या ऑरेंज कलरच्या त्याच्यामध्ये पण तेल खूप व्यवस्थित राहील, म्हणजे एकदा टाकलं की मग तुम्हाला बघायला लागणार नाही आणि जर तुम्ही कॅन्डल जरी पेटवली त्याच्यामध्ये तरी ती खूप व्यवस्थित त्याच्यामध्ये बसली जाईल आणि ती पण अशी मोठी अशी म्हणजे जागा त्याच्यामध्ये आहे बरीच अशी। पूजेसाठी लागणारे जे आपल्याला छोटे छोटे मडके असतात ते मी घेतलेत आणि ते देखील अगदी म्हणजे त्याच्यावर पण छान नक्षीकाम केलेलं होतं। आता हे मला ना वॉश करायचे, मी रात्रभर सगळे दिवे धुवून घालणार आहे आणि याचा कलर कुठेही जात नाही, त्याच्यामुळे हे रात्रभर पाण्यात भिजत घालेन आणि मग दुसऱ्या दिवशी वापरायला घेईल। म्हणजे ना आता जर नवीन दिव्यांमध्ये जेव्हा आपण तेल डायरेक्ट ओततो ना तेव्हा ती माती सगळं तेल म्हणजे शोषून घेते आणि मग जास्त तेल दिव्यांना लागतं, त्याच्यामुळे एक दिवस आधी तुम्ही छानपैकी सगळे पाण्यात भिजत घाला, दुसऱ्या दिवशी व्यवस्थित उन्हामध्ये सुकवा आणि आता ऊन तर एवढं प्रचंड आहे की ते दिवे लटकन सुकले जातील। तर इथे बघू शकता हे पण मी दिवे घेतलेत आणि हा 4चा सेट घेतलेला आहे। इथे बघू शकता याच्या खाली पण खूप सुंदर असं डिझाईन आहे आणि याच्यामध्ये अजून एक मला जेव्हा कळलं ना ते इथे बघू शकता तुम्ही म्हणू शकता हत्तीचं असं सुरेख असं चित्र आहे आणि लक्ष्मीपूजनला जसं आपण म्हणतो की साईडला असे आपण हत्ती वगैरे ठेवतो किंवा गज ठेवतो, त्याच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे आणि मला तो खूप आवडला। मी म्हटलं आपल्याला पूजेसाठी छान दिसेल आणि ही ना मोठी पंती आहे बघा, ही मी तुम्हाला ओपन करून दाखवणार नव्हती पहिली, पण मी ठेवली आणि नंतर मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये एवढी चांगली दिसणार नाही तर आपण ओपन करूनच दाखवूया आणि ओपन करून दिल्यानंतर तुम्हाला ती छान बघायला मिळेल, म्हणजे जसा याचा कलर दिसतो ना त्याच्यापेक्षा अगदी वेगळा कलर असा नाही म्हणता येणार। आणि इथे बघा ही पंथी अगदी लाल कलरची आणि ही जेव्हा मध्ये रांगोळी आपण बनवू ना किंवा आपल्याला मध्यभागी काही सेंटरला ठेवायचं असेल किंवा मग आपल्याला बऱ्याच वेळा फक्त फुलांची रांगोळी काढायची असेल तर असं खूप छान दिसतं। आणि हे जे दिवे आहेत हे देखील मी म्हणजे घरासाठीच घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता हा पेअरमध्ये आलेला आहे आणि याच्यावर शुभ लाभ असं लिहिलेलं आहे। हे तुम्ही दरवाजाच्या बाजूला हँग पण करू शकता, इथे होल आहे किंवा तुम्ही असेच देखील वापरू शकता। इथे पण तसंच आहे, याच्यामध्ये टी लाईट होल्डरचे जे कॅन्डल्स असतात ते जरी तुम्ही ठेवले तरी ते देखील व्यवस्थित राहतील।
आणि तुम्ही तुपाचा जरी दिवा लावला किंवा तेलाचा जरी लावला तरी याच्यामध्ये भरपूर व्यवस्थित तेल आणि तूप बसलं जाईल. सारखं सारखं आपल्याला ओतायची गरज नाही. तर हे मी 4 आणलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे 2, त्याच्यानंतर हा 3रा आणि त्याच्यानंतर 4था. याचबरोबर अजून मी काय आणलं असेल दिव्यांमध्ये असं तुम्हाला वाटतं? तर बस एवढेच दिवे आणलेले आहेत. खूप झाले हे दिवे. आणि हे सगळे मला आता फॅमिली फ्रेंड्समध्ये मी जेव्हा फराळ वगैरे वाटणार ना तेव्हा मी हे सगळे देणार आहे. त्यांच्याबरोबरच देणार फराळाबरोबर. तर ही जी एक पंटी आली नाही याच्याबरोबर मला असं वाटतं की म्हणजे याच्याबरोबर अजून एक जर आली असती ना तर हे खरंच चांगलं झालं असतं. कारण एक सिंगल मी कोणाला देऊ शकत नाही, त्याच्यामुळे ही पंती माझी अशीच राहील. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्ही आत्ताच बघितलं असतील एवढ्या सगळ्या पंत्या आणलेल्या आणि खूप छान मिळाल्या. म्हणजे दरवेळेसच असं वेगवेगळ्या काहीतरी आणण्याचा प्रयत्न असतो आणि सगळं मी तुम्हाला ते माझ्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते की बाहेर बऱ्याचशा अशा गोष्टी, नवनवीन गोष्टी आणि खूप म्हणजे तुम्ही कमी किमतीमध्ये थोडंसं जर शोधायला गेलात ना तर तुम्हाला खूप छान छान व्हरायटी मिळेल आणि तुम्ही देखील तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी म्हणजे हे सगळं एक चांगला गिफ्ट ऑप्शन असू शकतो. म्हणजे तुमच्या बजेटमध्ये देखील आणि तुम्ही काही एखादी वस्तू देता त्याच्यामध्ये हे तुम्ही ऍडिशनल ऍड करून जरी दिलं ना तर अगदी छान दिसेल. याच्याबरोबर उठणं वगैरे दिलात तर म्हणजे ज्याला वाटत असेल त्याने द्यावं, ज्याला नाही वाटत त्याने अजून काहीतरी ऑप्शन शोधावं. पण असं खूप छान वाटतं असं वेगळं असं तुम्ही याचं एक पॅकेट करून किंवा एका पाऊचमध्ये जरी भरून दिलात ना तरी हे खूप एक चांगला ऑप्शन आहे दिवाळीसाठी देण्यासाठी. तर मी माझ्या व्हिडिओमधनं असंच काहीसं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. बरेच दिवस झाले तुम्हाला किचनचे व्लॉग्स बघायला मिळाले नाहीयेत, पण नेहमीचं तर रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करतच असते, त्याच्यामध्ये काही वेगळं असं नसतं. पण मला असं वाटतं किचन बरोबर मी तुमच्याबरोबर बाकीच्या ह्या गोष्टी पण सगळ्या शेअर कराव्या. म्हणजे या सगळ्या गोष्टी यासाठी शेअर करत असते की त्यातनं मी काहीतरी एक नवीन मी स्वतः शिकत असते आणि ते सगळं तुम्ही देखील शिकावं, तुम्हाला देखील त्याचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी मी हे सगळं दाखवत असते. तर किचनचे ब्लॉग कुठे थोडेसे मिस होत असतील तर मी देखील ते मिस करते, असं नाहीये की मी नाही मिस करत आणि तुम्ही देखील ते किचनचे ब्लॉग मिस करताय मला माहिती आहे. कारण तुमच्या कमेंट्स देखील येत असतात की किचनचे ब्लॉग्स दाखव किंवा आपले रुटीन ब्लॉग कधी येणार. आता कसं झालं, दिवाळीचं जे शूट झालं त्याच्यामध्ये पण थोडीशी मी बिझी होते, त्याच्यामध्ये ऑर्डर्सचं सगळं काम होतं त्याच्यात बिझी आणि ऑर्डर्सचं चालूच आहे, ते तर काम माझं रोजचं आहेच. आणि माझं जेवणाची मग खूप गडबड होते, तर सगळं मॅनेज करून मी पहिलं जेवण करून घेते, जो काही माझ्याकडे अर्धा पाऊण तास 1 तास जो मिळतो त्याच्यामध्ये जेवण करते आणि नंतर मग बाकीची सगळी कामं करते. आणि थोडंसं कसं होतं त्याच्यामध्ये मग लाईट्स लावा, एडिटिंग, कॅमेरा, म्हणजे सगळं लाईट ऍक्शन आणि कॅमेरा जे बोलतो ना त्याची एकदम खूप अशी गडबड सगळ्या गोष्टींची होऊन जाते, त्याच्यामुळे थोडेसे ब्लॉग्स येत नाही. पण मी बरेचसे ब्लॉग शूट करून ठेवले आहेत. बिहाइंड द सीन पण माझ्याकडे शूटचा म्हणजे जो दिवाळी शूट केलेला त्याचा बिहाइंड द सीनचा ब्लॉग पण माझ्याकडे शूट केलेला, पण एडिट करायला वेळ नाहीये. त्याचबरोबर सचिनच्या कंदीलचा जो ब्लॉग आहे तो पण माझ्याकडे शूट करून ठेवलेला आहे, एडिट करायला वेळ नाही म्हणून तो पण नाही. पण मी म्हटलं पंत तुमच्याबरोबर आज शेअर करेन म्हणून म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे म्हणजे निदान मी शूट तरी करू शकेन आणि अपलोड पण करेन. त्यानिमित्ताने म्हटलं पहिलं पंत्यांचं दाखवते. तर आजचा हा व्हिडिओ येईल आणि मग उद्याच्या ब्लॉग मध्ये मी सचिनच्या कंदीलचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर अजून एक स्पेशल रेसिपीज म्हणजे चॉकलेटचीच रेसिपी आहे पण ती वेगळी अशी ती तुमच्याबरोबर शेअर करायची म्हणजे करणार आहे. आणि जसं जसं जमेल तसं असं आता या दिवाळीत सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर आय होप तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपले 9000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला थोडेसे सबस्क्रायबर्स म्हणजे फॅमिली मेंबर्स म्हणजे गरज आहे आपल्याला. गरज म्हणण्यापेक्षा थोडेसेच अजून म्हणजे काय बोलतात हार्डली माझ्या मते 100 राहिले असतील. जवळजवळ 8900 पर्यंत आपण पोहोचलेलो होतो. आता 9000 थोड्या दिवसातच होतील आणि बघता बघता 10000 व्हावेत आणि नंतर मग मला तुमच्याबरोबर बऱ्याचशे ब्लॉग्स जे छान छान तुमच्या लिस्टमध्ये किचन टूर, होम टूर या सगळ्या गोष्टी तुमच्या लिस्टमध्ये जेवढ्या लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल, जेवढा आपण लवकर 10000चा टप्पा पूर्ण करू तेवढ्या लवकर तुम्हाला ते बघायला मिळतील हे दोन्ही ब्लॉग. तर चला आता जे माझं पॅकिंगचं काम आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते मी. हॅम्पर मधले पदार्थ जेवढे बनवायला वेळ लागत नाही ना तेवढा जास्त वेळ मला पॅकिंगसाठी द्यावा लागतो, कारण खूप व्यवस्थित त्याचं पॅकिंग करावं लागतं आणि अगदी ते परफेक्ट पॅकिंग असं असलं पाहिजे. म्हणजे कुठूनही इकडून तिकडून बाहेर आलेलं किंवा त्याचं चिकटपट्टी निघाली आहे किंवा त्याला तुम्ही जे पॅक केलंय ते निघालं असं नसावं. तर हे जे मी बनवलेले स्ट्रॉबेरी जेली क्रंच बनवलेले आणि इथे तुम्ही बघू शकता. आता त्याला पॅक कसं करायचं तर त्याच्यासाठी या ज्या मी पिशव्या वापरते ज्या कुकीज भरण्यासाठी किंवा इंडिव्हिज्युअल जेव्हा मी पॅक करते ना तेव्हा याचा वापर करते.
तर त्या मध्यभागी मी कापून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये मी ना आता हे जे जेली क्रंच आहे ते छानपैकी गुंडाळून घेणार आणि मग ते चिकटपट्टीने चिटकवून घेणार. तुम्हाला जसं पाहिजे तसं अशा. पण ॲक्च्युली काय याची साईज खूप छोटी आहे, त्याच्यामुळे मग मला प्रश्न पडतो की डायरेक्ट आपण वेगळ्या पिशव्यांमध्ये कसं देणार, कारण तेवढी अगदी छोटी पिशवी कट टू कट मिळत नाही. त्याच्यापेक्षा हा ऑप्शन चांगला आहे. पण याच्यामध्ये ना थोडासा वेळ जास्त जातो, कारण इतर याच्यामध्ये कसं पटकन तुम्ही पाकिटात टाकलं, वरचं स्टिकर असं ते काढायचं आणि मग खाली ते परत दाबून घेतलं की ती गोष्ट अगदी सीलबंद होऊन जातात. पण याच्यामध्ये तसं होत नाही. आणि इथे बघा ना, असं व्यवस्थित नीट पॅकिंग झालं पाहिजे आपल्याकडनं. वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या कलरचं पॅकिंग तुम्ही केलात, वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेसमध्ये तुम्ही ठेवून त्या गोष्टीचं प्रेझेंट केलं तर ते दिसायला खूप छान दिसतात. पण माझी एक पद्धत नेहमीच आहे, म्हणजे जेव्हा पण तुम्ही इंडिव्हिज्युअल बॉक्स वापरा किंवा मग अजून काही तुम्हाला वापरायचं असेल, पण इंडिव्हिज्युअल पॅकिंग नेहमी करा. कारण कसं असतं, घरामध्ये बऱ्याच वेळा 2 मेंबर्स असतात, कधी 4 मेंबर्स असतात, कधी 6 असतात. तर प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल प्रमाणे जर पॅकिंग असेल ना तर व्यवस्थित ते काढून खाऊ शकतो. किंवा बऱ्याच वेळा तर मी कुकीज वगैरे देताना मी हा विचार करते, अरे जेव्हा ते ओपन करतील तेव्हा एकत्र जर आपण म्हणजे खोलल्या जातो पिशवी, तर जर लूज पॅकिंग असेल ना तर ते पटकन नरम होण्याचे चान्सेस पण खूप जास्त असतात जर लक्ष दिलं नाही तर घाई गडबडीत. तर त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल पॅकिंगमध्ये जर ते पॅक केले ना तर ते नरम वगैरे पडत नाही. त्याच्यामुळे मी नेहमी आहे ना इंडिव्हिज्युअल पॅकिंगलाच प्राधान्य देते. इथे माझा जो क्वीन ऑफ केकचा जो लेबल आहे तो देखील मी लावून घेते, कारण तो लावणं खूप मस्ट आहे. तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल तर तुमचं कार्ड आणि त्याचं लोगो चे स्टिकर वगैरे हे तुमच्या प्रोडक्टवर असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर फूड लायसन्स म्हणा किंवा अजून जो लघु उद्योगसाठी उद्यम आधार जे काढले जातं ते देखील तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा खूप चांगला बेनिफिट असा होईल. तर इथे तयार झालेत. आणि याच्यानंतर मला जे आपले मी छोटे बॉक्सेस दाखवलेले तुम्हाला की दिवाळीसाठीचा परफेक्ट ऑप्शन लहान मुलांसाठी, आणि याची पण मला खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला याच्या ऑर्डरसाठी, अगदी मस्त. आणि आजच मला आता परत आत्ता मी पॅक करणार, जवळपास 4 बॉक्स मी पॅक करणार आहे. तर त्याच्यासाठी फक्त व्हेरिएशन, काही जणांचं असं होतं की आम्हाला वरती व्हाईट नको आहेत, काही जणांचं असं होतं की आम्हाला ओन्ली फक्त डार्क कंपाऊंडमध्येच ते हवं आहे. म्हणजे अशा बऱ्याच, जसं मी करत गेली तसं बऱ्याच जणांच्या सजेशन येत गेल्या आणि मग मी त्याच्यामध्ये चेंजेस करत गेली. आणि हे बॉक्सेस मी आता पॅक करून घेणार आहे, कारण याच्यामध्ये पेपर कप म्हणजे पेपर लायनर असतात खाली, ते पॅक म्हणजे त्याच्यात ठेवून मग बॉक्स पॅक व्यवस्थित करावा लागतो, म्हणजे ते व्यवस्थित राहतात आणि हल्ले पण जाणार नाही. कारण हे जर तुम्ही इंडिव्हिज्युअल ठेवले असते ना सुटे तर 4चा जरी कप्पा असला असताना तरी ते इकडे तिकडे झाले असते आणि मग तुटण्याचे चान्सेस असतात. तर म्हणून मग मी ना अशा पद्धतीचा बॉक्स वापरला की ज्याच्यामध्ये 4ही साईडला खाचा आहेत आणि तुम्ही वेगवेगळ्या जरी तुम्हाला गोष्टी द्यायच्या असतील आणि एकाच बॉक्समधून तुम्हाला द्यायच्या असतील ना तर तो देखील ऑप्शन चांगला असा आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही सिलेक्ट कसं करून घेता तुमच्या गोष्टी किंवा तुम्हाला ज्या वापरात येणाऱ्या गोष्टी तुम्ही कशा वापरता याच्यावरती सगळंच म्हणजे डिपेंड असतं. तर याच्यावर पण तुम्ही बघू शकता मी माझा क्वीन ऑफ केक असा लेबल लावून घेतला आणि 4ही साईडने त्याला सील करून घेणार आहे. मी 2 साईडने सील नाही, पूर्ण 4ही बाजूने सील करून घेते, कारण हे करायचं मला कुरिअरला थोडासा कधी प्रॉब्लेम होतो, कारण कुरिअर आपलं तर नीट इथून पाठवतो पण ते कुरिअरमध्ये कधी डम होतं आणि मग पोचायला उशीर होतो किंवा अजून कुठून दुसरीकडे पोचलं याच्या हातातून त्याच्या हातातून अशा बऱ्याच वेळास ते हाताळलं जातं आणि मग प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मग मी ना नेहमी कुरिअर करताना थोडंसं जास्तीचं लक्ष देते, म्हणजे व्यवस्थित असं जर एकदा पॅकिंग झालं ना तर आपण देखील रिलॅक्स असतो की समोरच्याच्या हातामध्ये व्यवस्थित आपण जी पाठवलेली गोष्ट आहे ना ती व्यवस्थित त्याच्यापर्यंत पोहोचेल. हे सगळं मी कुरिअरसाठी जेव्हा पॅक करत असते ना तेव्हा माझ्या डोक्यात अजून बरेचसे प्रश्न पडलेले असतात किंवा विचार चालू असतो की हे आपण कशामध्ये भरायचं, किंवा कधी काय होतं ना मी ठरवून ठेवलेलं असतं पण कधीतरी ना मी ऐन वेळेला म्हणजे जेव्हा ती गोष्ट आपण करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये बरेचदा मी चेंजेस करते. म्हणजे कधी मला असं वाटतं की ही गोष्ट चांगली नाही वाटत आहे किंवा हे ह्या बॉक्समध्ये दिलं तर अजून चांगलं दिसेल, म्हणजे आतमधला पदार्थ पण खूप सुंदर असा दिसेल. म्हणजे जसं आपण म्हणतो ना म्हणजे म्हणजे माणूस पहिला डोळ्यांनी खातो
तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही प्रेझेंटेशनवर पण तेवढंच लक्ष दिलं गेलं पाहिजे. तर इथे बघा मी हे छोटेसे आणून ठेवलेत, कारण हे मला 4-4चे पण पॅक करून कुरिअर करायचे होते, म्हणजे एका बॉक्समध्ये सगळं व्यवस्थित अरेंज करून. व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करेन की आपला फायनल बॉक्स कसा तयार झाला, कारण एका व्हिडिओमधनं खूप असं सगळं तुमच्याबरोबर शेअर करायला जमत नाही. कारण कसं होतं, वस्तू एवढ्या असतात आणि आपल्याकडे व्हिडिओमध्ये लिमिटेशन्स असतात की आपण एवढ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवू शकतो. तर त्याच्यामुळे म्हणून मला वेळेअभावी थोडंसं तुमच्यासाठी सगळ्याच गोष्टी न दाखवता मी करून घेते. लाडूंची पण ऑर्डर होती, म्हणजे लाडूंची ऑर्डर म्हणजे खूप अशी जास्त मी घेतलेली नव्हती. जे हॅम्पर्समध्ये लाडू येतात ना, तेच मी यावर्षी काही ज्यांना पाहिजे होते त्यांना मी यावेळेस ते भाऊबीजेला दिलेले आहेत. ज्यांना रक्षाबंधनला नव्हते मिळाले त्यांना हे रक्षाबंधनसाठी पण मी तयारी इथे करून घेतलेली आहे. आणि अशा आता तुम्ही हे पण बघाल, लाडू पण म्हणाल, याचं जे तूप आहे ना, बऱ्याच वेळा कधी बाहेर येण्याचे वगैरे चान्सेस असतात, म्हणजे कधी होतं. म्हणून मग मी याला ना बटर पेपर तर आतमध्ये मी टाकला, त्याचबरोबर वेगळं असं पण पॅकिंग करलं आणि याच्यावरती परत मी ना बबल रॅपने पण पॅकिंग करणार, म्हणजे ते कुरिअरला कुठे हलणार नाही. आणि शक्यतो काय करते मी, बॉक्स आहे ना त्या मेजरमेंटचाच घेण्याचा प्रयत्न करते, म्हणजे त्या साईजचा मिळाल्यानंतर आतमधला वस्तू कुठे हलत नाही आणि मग पदार्थ व्यवस्थित राहतो. त्याच्यासाठी ही सगळी खटाटोप असते, कारण आपण पण एवढ्या मेहनतीने बनवत असतो आणि समोरचा पण आपला विचार करून किंवा त्याच्या घरातल्यांची रिक्वायरमेंट लक्षात घेऊन दिवाळीसाठी खूप चांगल्या गोष्टी करत असतात. तर इथे ना हे जे पॅकिंग आहे ना, तर या पॅकिंगसाठी मी बराच विचार करत होते की याला कशामध्ये मी पॅक करू, कारण फक्त 2 पीसेस होते मला द्यायचे, पण 2 पीसेससाठी पण कसं अट्रॅक्टिव्ह करता येतील म्हणून मग मी हे मोल्ड घेतलेले आहेत प्लास्टिकचे. कुकीज पण एक पॅक करायचं खूप टेन्शन असतं, तर मी ॲक्च्युली याच्यापेक्षा मोठा जार वापरते. पण बऱ्याच वेळा मी आता जेव्हा पॅकिंग करत होती ना, तर सचिन मला म्हणतो तू एवढा मोठा जार का घेते, तू छोटाच जारमध्ये वापर, तुला सगळं व्यवस्थित बसेल. पण मी त्याला बोलते नाही, पण तो मला बोलतो हां. मग शेवटी मी सगळ्या कुकीज भरून घेतल्या आणि नंतर मग त्याला दाखवलं की बघ, तू बोलत होतास की सगळ्या एकत्र राहतील, पण सगळ्या एकत्र राहत नाही, मला सगळा अंदाज होता. मग याच्यामध्ये आमचं काम परत एकदा डबल वाढलं. या सगळ्या ज्या कुकीज होत्या त्या आम्ही परत काढून घेतल्या आणि मग परत वेगळ्या कंटेनरमध्ये त्या भरल्या. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याचशा हॅम्पर्सच्या वेगवेगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मातीचे दिवे पण तुमच्याबरोबर मी शेअर केलेले आहेत, तुम्हाला ते नक्की आवडतील. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर मी कुठून घेतले आहेत याच्यासाठी तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी आपल्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन किंवा या व्हिडिओच्या खाली त्याचे सगळे डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करेन, म्हणजे तुम्हाला पण खूप इझी पडेल की त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून तुमच्या घरासाठी खूप चांगल्या पंत्या तुम्ही घेऊ शकता. कुकीजचा जार एवढा सुंदर होता ना की पण त्याला शेवटी पण मला पॅकिंग करावंच लागणार, कारण मग जसं आपण मार्केटमधनं पण घेतो बऱ्याच वेळा की सगळ्या गोष्टी सील पॅक असतात आणि आपण ते मग झाकण ट्विस्ट करतो आणि मग ओपन होतात कुकीज. तर तशा पद्धतीने मी हा एक स्टिकर पण लावला आहे बघा, म्हणजे जेव्हा आपण झाकण फिरवू ना तेव्हा मग ते ओपन होतं आणि मग तिथे फाटलं जातं तो आपण जो स्टिकर लावलेला तो. आणि हे सगळं मी कुठल्या गोष्टींसाठी आणि कुठल्या हॅम्परसाठी तयार केलेलं, तर इथे बघू शकता हे मोठं बास्केट आहे आणि याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी अरेंज करून ठेवलेल्या आहेत. हे फक्त मला तर पॅक करणं बाकी होतं, त्याच्यासाठी हे जे डेकोरेशनचं सामान होतं ते मी आतमध्येच टाकून ठेवलेलं, म्हणजे मला उद्या दुसऱ्या दिवशी घाई होणार नाही. उद्या सकाळी फक्त कुरिअरला घेऊन जायचं होतं, बाकी सगळ्या गोष्टी मी तयार करून ठेवल्यात. म्हणजे जे तुम्हाला सगळं जे दिलेलं आहे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तर त्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये कव्हर करून एकाच ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला देखील हे हॅम्पर आवडलं असेल. तुमचं काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे येणाऱ्या व्लॉगमधनं किंवा येणाऱ्या माझ्या पुढच्या गोष्टींमधनं मी त्याच्यामध्ये सुधार करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर हे मी असंच ठेवणार आहे आणि फक्त ना मी वरती याच्याला एक नॉट येते, म्हणजे त्याच कलरची लेस येते, ते मी फक्त बांधून घेणार आहे आणि बाकी वरती जे काही डेकोरेशन आहे तो उद्या कुरिअर करायच्या आधी मी त्या गोष्टी करणार आहे, म्हणजे खूप आधीपासून सगळ्या गोष्टी करत बसत नाही मी.
तर आता मी व्लॉग हा इथेच एंड करते, कारण हे सगळं आवरेपर्यंत माझी अजून गडबड आहे. मी फक्त तुम्हाला दाखवलं, पण आता अजून याचं कुरिअरचं म्हणजे डिस्पॅचिंगचं काम बाकी आहे. ते मला आता सचिन बरोबर मिळून करायचं, कारण त्याच्यामध्ये जवळपास 1 तास परत जाईल. कारण छोट्या छोट्या मोठ्या अशा बऱ्याच वेगवेगळ्या कुरिअर्स, त्यांचा ऍड्रेस लिहिणं, त्याच्यानंतर ते व्यवस्थित बॉक्समध्ये भरणं, त्याच्यावरती परत त्याला टेप वगैरे लावून पॅक करणं आणि व्यवस्थित नेम म्हणजे टू फ्रॉम, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, पिनकोड, या सगळ्या गोष्टी 10 वेळा चेक कराव्या लागतात. आणि त्या व्यवस्थित त्यात म्हणजे ज्याची गोष्ट ज्याने ऑर्डर केली त्याच्यापर्यंतच ती पोहोचली पाहिजे, या सगळ्या गोष्टी विचार करून थोडं शांततेत हे काम करावं लागतं. तर ते मी सगळं नंतर करणार आहे. म्हणजे आता थोडंसं माझं आवरून घेते, जेवणाचं पण करायचंय. ते सगळं आवरून झाल्यानंतर मग ते करेन. तुम्हाला दिवाळीचं शूटचे व्हिडिओज आणि थोडेसे जे काही मी फोटो शेअर केलेत इंस्टाग्रामवर तुम्हाला डिटेलमध्ये सगळे बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या युट्यूब शॉर्टमध्ये पण बघायला मिळतील. तुम्हाला ते कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आवडलेस तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साड्या म्हणाल तर साड्या आपल्याला रिसीव्ह झालेल्या पोशाख बाय दिवास यांच्या इन्स्टा पेजवरनं झालेल्या, आणि त्याच्यामधनं मी पण काही साडी खरेदी पण केलेल्या आहेत, काही साड्या ज्या तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमधनं मी दाखवेन. आणि त्याचबरोबर मेकअप आणि जे फोटोग्राफी केलेली त्यांचे सगळ्यांचे डिटेल्स मी इन्स्टा पेजवर ऑलरेडी दिलेले आहेत. तर त्याचा मेकअप वगैरे जो केलेला आहे त्यांचे सगळे डिटेल्स तुम्ही तिथे जाऊन इन्स्टावर घ्या. तुम्हाला काही जर आवडत असेल किंवा तुम्हाला काही त्यांचा रेफरन्स हवा असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचे जे काही डिटेल्स आहेत ते मी इन्स्टावर सगळे शेअर केलेले आहेत, तुम्हाला तिथे जाऊन मिळतील. कारण आता कसं आहे, बऱ्याच वेळा लग्न सीझन्स वगैरे चालू झालेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे बऱ्याचशा काही ना काहीतरी फंक्शन्स वगैरे चालू असतात. जोपर्यंत आपण एखाद्याचं काम बघत नाही किंवा एखाद्याची गोष्ट बघत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं म्हणजे कळून येत नाही. जरी आपल्या ओळखीचं असेल की ही मेकअपवाली आहे किंवा हा फोटोग्राफर आहे किंवा याच्या साड्या आहेत, पण जोपर्यंत आपण त्या पिक्चरमध्ये बघतो त्या खूप वेगळ्या दिसतात. आणि जेव्हा आपण कोणावरती त्या घातलेल्या बघतो किंवा मेकअप मी केलेला बघा किंवा तुम्ही जर मी साडी घातलेली बघा तुम्हाला लुक वेगळा वाटेल. तर त्यासाठी मी म्हटलं चला दिवाळीच्या निमित्ताने मी फोटोशूट करूनच तुमच्याबरोबर शेअर करते. तर आय होप तुम्हाला ते आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला असंच मल्टीटास्किंग थोडंफार आपण पण राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणूनच सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही देखील यातनं बरंचसं काही शिकत असाल माझ्याकडनं आणि असंच पुढे तुम्हाला काही ना काहीतरी शिकवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटेन. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.